बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी सगळ्यांना माहित आहे, कारण की सगळ्यात जास्त रोजगार हा ऍग्रिकल्चर सेक्टर मधून होत असतो. तुम्ही मी इथे बसलेलो आहोत ते फक्त आणि फक्त ऍग्रिकल्चर सेक्टर मुळे बसलेलो आहोत. तुम्ही अंगावरच्या घातलेल्या कपड्यांपासून, तुम्ही ज्या बेंचवरती बसलेले आहात आणि घरी गेल्यानंतर जे जेवण करणार आहात, तुम्ही हातात घातलेल्या पट्ट्याचा जो लेदरचा पट्टा आहे त्याच्यापासून हे सगळंच्या सगळं ऍग्रिकल्चर सेक्टरशी संबंधित आहे. ऍग्रिकल्चर सेक्टर इज नॉट जस्ट अ कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स, ऑफकोर्स नॉट. त्याच्यात फिशनरी येतं, मायनिंग येतं, त्याच्यामध्ये तुमचं दूध डेअरी येतं, त्याच्यामध्ये तुमचं लेदर प्रोडक्शन येतात, एव्हरीथिंग, तुमचे पॅकिंग फूड्स येतात. हे सगळं ऍग्रिकल्चरशी संबंधित आहे. आणि मग अशा ऍग्रिकल्चर सेक्टरवरती सरकार, ज्याला असं म्हटलं जातं की बजेटचं पहिलं इंजन, आता हे इंजन व्यवस्थितरित्या पेट्रोलने भरलेलं आहे की नाही किंवा ऑइलने फुलफिल झालेलं आहे की नाही हे आपण आता बघणार आहोत, हे अनालाइज करणार आहोत. आणि ही तुलना करत असताना थोडीशी आकडेवारी कंटाळवाणी वाटली तरी देखील ती समजून घेणं आवश्यक आहे. मी इंटरप्रेशन पण केलं आहे, तुम्हाला काय वाटतं ते पण निश्चितचपणे हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही मांडलं गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. भागीदारी दस्तक, भारत की आवाज. आता बजेट म्हणजे काय, तर मुळामध्ये एका वर्षामध्ये भारत सरकारकडं किती पैसा आला आणि तो पैसा कुठे कुठे कसा खर्च करायचं याचं सूत्रबद्ध नियोजन म्हणजे बजेट. आणि हे बजेट सहसा राजकोषीय धोरण, दॅट इज कॉल्ड फिस्कल पॉलिसी, आणि मॉनिटरी पॉलिसी यांना मिळून झालेलं असतं. आता आमदनी 18 खर्चा रुपया, यह देश का हालत है, हर घर की वही बात है, देश का भी वही हाल है. तर डेफिनेटली मग अशा वेळेस डेफिसिट बजेट हा ऐकायला मिळतो, सरप्लस बजेट हा ऐकायला मिळतो, आणि इक्वल बजेट असा ऐकायला मिळतो, झिरो बजेट असं त्याला म्हणतो. परंतु प्रत्येक देश हा डेफिसिट बजेट स्वीकारतो. डेफिसिट बजेट याचा अर्थ अगदी सोप्या भाषेत तुमच्याकडच्या खिशातनं कमी पैसे काढायचे आणि तुमच्यासाठी जास्त पैसा खर्च करायचा. सरकार चांगलं असणार, तिजोरी खाली हो जाएगा डेफिनेटली. परंतु डेफिसिट बजेटचा मेन पर्पज असतो त्या देशाचा विकास साधणं, त्या देशाचं डेव्हलपमेंट करणं, आणि त्यासाठीच डेफिसिट बजेट ही संकल्पना स्वीकार्य असते, मान्य असते. विद्यार्थ्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ते असं म्हणतात की सरप्लस बजेट अच्छा रहेगा सर, तिजोरी में पैसा जमा हो जाएगा, सरकार के पास पैसा आएगा. भाई आपसे लेकर आएगा, आपके ऊपर खर्चा ही नहीं होगा. ओके, साधारणपणे बजेट म्हणजे काय ते माझे सहकारी मित्रांनी बजेट म्हणजे काय ते सगळं सांगितलेलंच आहे. मूळ संकल्पना देखील सांगितलेली आहे. सोप्या भाषेत प्रत्येक गृहिणी, प्रत्येक गृहस्थ हा बजेटमध्ये आपला अडकलेला असतो. पगार आला मग पगाराचं नियोजन केलं जातं, कुठे कुठे खर्च करायचा, मिसलेनियस वरती, शाळेच्या फीज वरती किती, त्याला बजेट म्हणतात. तसंच सरकारचं देखील एक बजेट असतं. मग ते करेतर, टॅक्स, नॉन टॅक्सेस याच्याकडनं ते घेणार, फॉरेन एड कडनं तुमच्याकडनं पैसे घेणार आणि तुमच्यावरती खर्च करणार. आता माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो आहे ऍग्रिकल्चरल सेक्टर. याला अनालाइज करायचंय आत्ताच. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला माझ्या प्राध्यापक जे सिनियर आहेत, ज्यांना मी गुरु मानतो, जे खरंच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या संपर्कात राहिल्यानंतर असं कळलं की बजेटचं अनालाइज करताना फक्त त्या वर्षाच्या बजेटवरती बोलणं हे थोडंसं अज्ञानाचं लक्षण असतं. मग बजेटचा अभ्यास करत असताना मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी किंवा त्या डिकेडमध्ये बजेटची रूपरेषा काय होती, सरकारने काय ठरवलं होतं आणि ते इम्प्लिमेंट झालं का, आणि आता सध्या ते काय करणार आहे, ते काय करणार याच्यावरती चर्चा करून चालत नसते. त्यांनी काय केलं, त्याचा परिणाम काय झाला, आणि मग आता त्यांनी निर्णय का बदलला याच्यावरती उहापोह होणं आवश्यक असतं. ते लक्षण असतं खरं अकॅडमिशियनचं, अभ्यासू व्यक्तिमत्व किंवा अभ्यासपूर्ण बोलणार. नाहीतर आजकाल जशा पावसाळ्यात छत्र्या उठतात तशा अर्थतज्ञ पण उठतात बजेट आल्याबरोबर, आपण बघतो.
हे भले भले भाषण देतात. मग बजेटच्या आकडेवारी घ्यायचे त्याच्यावरती बोलायचं नाही. निश्चितच तो तुलनात्मक असला पाहिजे. अभ्यास करत असताना तुलना झाली पाहिजे. आणि सरकार बघा कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं असो, त्याच्यावरती क्रिटिसाइज करायचं असतं. आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहोत, आपल्याला कळतं आणि जे कळतं ते स्पष्टपणे मांडणं याला खरं म्हणजे इंटेलेक्च्युअल वर्ग म्हणतात. त्याची गरज आहे, सध्या फार गरज आहे तशी न्यूट्रलपणे तो मांडण्याची. आता ऍग्रीकल्चर सेक्टर इज अ बॅकबोन ऑफ अवर इकॉनॉमी. सगळ्यांना माहित आहे, कारण की सगळ्यात जास्त रोजगार हा ऍग्रीकल्चर सेक्टर मधून होत असतो. तुम्ही मी इथे बसलेलो आहोत ते फक्त आणि फक्त ऍग्रीकल्चर सेक्टर मुळे बसलेलो आहोत. तुम्ही अंगावरच्या घातलेल्या कपड्यांपासून, तुम्ही ज्या बेंचवरती बसलेले आहात आणि घरी गेल्यानंतर जे जेवण करणार आहात, तुम्ही हातात घातलेल्या पट्ट्याचा जो लेदरचा पट्टा आहे त्याच्यापासून हे सगळंच्या सगळं ऍग्रीकल्चर सेक्टरशी संबंधित आहे. ऍग्रीकल्चर सेक्टर इज नॉट जस्ट अ कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स. ऑफकोर्स त्याच्यात फिशनरी येतं, मायनिंग येतं, त्याच्यामध्ये तुमचं दूध डेअरी येतं, त्याच्यामध्ये तुमचं लेदर प्रोडक्शन येतात, एव्हरीथिंग, तुमचे पॅकिंग फूड्स येतात. हे सगळं ऍग्रीकल्चरशी संबंधित आहे. आणि मग अशा ऍग्रीकल्चर सेक्टरवरती सरकार, ज्याला असं म्हटलं जातं की बजेटचं पहिलं इंजन, आता हे इंजन व्यवस्थितरित्या पेट्रोलने भरलेलं आहे की नाही किंवा ऑइलने फुलफिल झालेलं आहे की नाही हे आपण आता बघणार आहोत, हे अनालाइज करणार आहोत. आणि ही तुलना करत असताना थोडीशी आकडेवारी कंटाळवाणी वाटली तरी देखील ती समजून घेणं आवश्यक आहे. मी इंटरप्रेशन पण केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते पण निश्चितचपणे हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही मांडलं गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. तर सर्वात प्रथम ज्यावेळेस बजेट मांडलं गेलं, सीतारामन यांनी मागच्या सॅटर्डेला बजेट मांडलं, त्याच्यामध्ये बजेटची सुरुवात ही शेती क्षेत्रापासून झाली. 8व्यांदा त्यांनी बजेट पास केलं. आता हा पूर्ण बजेट जो आहे हा 4.4 एवढा डेफिसिट वाला आहे अंदाजे. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, माझ्याकडे 100 रुपये आहे परंतु मी 140 रुपये खर्च केले. बरोबर, एक उदाहरण दिलं असं साधारणतः 104 एकर म्हणजे एवढा खर्च झालेला आहे जास्त. नेक्स्ट बघूया आपण पहिली स्लाइड. ऑब्जेक्टिव्ह मध्ये साधारणतः जर तुम्ही बघितलं तर जास्त काही मी बोर करणार नाही तुम्हाला, ढोबळमानाने पटपट सांगेल की आपण अलॉक्शन्स ऑफ ऍग्रीकल्चर सेक्टरला किती झालेला आहे, किती ठरवलंय, किती खर्च करायचा, आणि त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग द इम्प्लिमेशन्स ऑफ दिस अलॉक्शन्स ऑन रुरल डेव्हलपमेंट अँड फार्म फ्रॉम द इन्कम, जे फार्मरचं इन्कम किती असणार रुरल डेव्हलपमेंट वरती याची चर्चा करणार. त्याच्यानंतर आपण अनालाइज वेदर द बजेटरी इज अ प्रोव्हिजन अलाइन्ड विथ स्टेटेड पॉलिसी गोल, स्टेटेड पॉलिसी काय काय आहे, त्याचे उद्देश काय आहे, आणि त्याच्यानंतर टू कम्पेअर द हिस्टॉरिकल बजेटरी अलॉक्शन अँड इज असेस लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स इन द ऍग्रीकल्चर. एवढं सगळं काही कव्हर अप होणार नाही. हा ऍक्च्युअली माझा रिसर्च पेपर मी याच्यावरती लगेच बनवला, त्याच्यातले थोडेसे ऑब्जेक्टिव्ह मी घेतले. नेक्स्ट हा ओव्हरव्ह्यू ऑफ बजेट अलॉक्शन ऑफ रिसोर्सेस 2025-26. आता तुम्हाला तिथे दिसत असणार की 2023-24, 24-25 आणि 25-26 याच्यामध्ये 23-24 ला 1,08,356. बघा एवढा करोड एवढा खर्च करण्याचं ठरवलं. बरोबर, ऍग्रीकल्चर रिसर्च वरती. आता रिसर्च फार आवश्यक असतं. कुठलं बी बियाणं उत्पादन करायचं, कुठलं यंत्र निर्माण करायचं, कुठलं फर्टिलायझर्स वापरायचं, याच्यावरती रिसर्च करणं फार गरजेचं असतं. त्याच्यावरती साधारणतः 9,791 बरोबर एवढे रुपीस करोड मध्ये ही संख्या आहे खर्च झाली. आता 25-26 ची ज्यावेळेस आपण तुलना करतो आणि 24-25 ला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की इथे आकडा कमी झाला. आकडा कमी झाला. आता तो कमी का झाला लक्षात ठेवा. प्रत्येक सरकारचं त्याचं सुद्धा स्वतःचा एक स्वार्थ असतो बजेटमध्ये. मध्यम वर्गाला खुश करण्यासाठी शेतकरी वर्गाला नकळतपणे नाराज केलं. आता त्याची कारण काय ते पॉलिटिकल असतील
त्याची मला चर्चा करायची नाही, कुठलं इलेक्शन येणार होतं, काय येणार होतं. परंतु एक लक्षात ठेवायचं, म्हणून शासनकर्त्यांवरती आपला धाक असणं आवश्यक असतं, नाहीतर अशी अवस्था होते. ओके, मग साधारणतः आपण बघतो की ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये तुलनेने जर बघितलं म्हणजे दरवर्षी तो किती पटीने वाढला पाहिजे रिसर्चवरचा खर्च. युएस मध्ये त्याच्या जीडीपीच्या जवळपास 70% खर्च हा रिसर्च वरती होत असतो आणि आपल्याकडं तो पॉइंट मध्ये पण मोजता येत नाही असतो. आता इथे जर बघितलं तर -2.5% एवढा खर्च कमी झाला. म्हणजे मूळ रक्कम किती ठरवली गेली तर साधारणतः 1,27,290 करोड, जी मागच्या वर्षाच्या तुलनेने कमी होती. ओके, there is a 3% of decrease in budget allocation of agriculture and farmers welfare 2025-26. शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनेमध्ये घट झालेली आहे. आता पुढे त्यांनी काही बदल पण केले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अँगलने ती चर्चा होणं आवश्यक असतं. नेक्स्ट सर, तर तुम्ही बघितलं तर त्याचा जर ग्राफ बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तर जो फक्त 24-25 चा ग्राफ हा थोडासा वाढलेला दिसतो, त्या ग्राफवरची चर्चा आहे. नंतर जर बघितलं तर खरं म्हणजे तो कमी झालेला आहे. नेक्स्ट सर, आता मेजर स्कीम्स कुठल्या कुठल्या झाल्या तर ह्या मेजर स्कीम्स थोड्याशा पॉझिटिव्ह आहेत. जर आपण बघितलं, जर 25-26 मध्ये जर बघितलं तर ती थोडीशी पॉझिटिव्ह वाटते. या मुख्य योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत नवीन. आता याची तरतूद झालेली आहे. तरतूद साधारणतः 63,500 करोड ही पीएम किसान योजना, या योजनेअंतर्गत सरकारवरती म्हणजे शेतकऱ्यांवरती खर्च केला जाणार या योजनेच्या अंतर्गत. त्याच्यानंतर मला वाटतं व्यवस्थित दिसत नाही सर, ते वाचत मला दिसत नाही योजनेचं नाव नाही. नेक्स्ट येस. आता याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर साधारणतः 22,600 कोटी, तर साधारणतः काही फरक नाही इतर 24-25 पेक्षा. परंतु जर नेक्स्ट योजना जी आहे क्रॉप स्कीम्स असतात, म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्या दिल्या गेलेल्या जे काही म्हणजे काय त्याला म्हणतात बी बियाणे, याच्यावरती साधारणतः तुम्हाला काय बघायला मिळतं तर घट झालेली आहे. मागच्या बजेटमध्ये त्याच्यात वाढ होती, यावर्षी त्याच्यात घट झालेली आहे. परंतु जी दुसरी योजना आहे जी खूप म्हणजे असं म्हणतात की सरकारचं त्याच्यावरती खूप अँबिशियस आहे, खूप अपेक्षा आहे अशा योजनेचा, ही राष्ट्रीय कृषी योजना जी आहे, मिशन योजना, याच्यावरती जवळजवळ 8,500 करोड म्हणजे +42% एवढी वाढ झालेली आहे. ही योजना काय आहे याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करणार. नेक्स्ट सर, आता काय इनिशिएटिव्ह आहेत, जशी जी योजना मी वाचल्या त्याच्यात प्राईम मिनिस्टर ऍग्रिकल्चर स्कीम बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट जवळपास 100 डिस्ट्रिक्ट इथे कव्हर करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टला 1 कोटी रुपये दिला जाईल शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रत्येक गरजेसाठी. त्याच्यानंतर आहे मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. लक्षात ठेवा, भारतामध्ये कापूस उत्पादन हा भारतात अग्रेसर असा देश आहे. परंतु दुर्दैवाने कॉटन इंडस्ट्री किंवा कॉटनचा जो उत्पादक आहे त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सरकारकडनं अपेक्षित असं काहीच लाभलेलं नाही, मिळालेलं नाही. जर ते मिळालं तर क्रांती होऊ शकते, श्वेत क्रांती होऊ शकते. इथं साधारणतः 500 करोड 5 वर्ष देण्याचं ठरवलेलं आहे. या 5 वर्षात इज अ पल्सेस, याच्यावरती पल्सेस वरती आत्मनिर्भर राहण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे आता आयात नाही करायची, इम्पोर्ट नहीं करने का. जो दाल्स वगैरह होते वो सब वो खुद प्रोडक्शन करेंगे हम, ऐसा प्लॅनिंग हुआ है, डिसीजन लिया गया है. ओके, त्याच्यावरती साधारणतः 1,000 करोड फॉर रिड्युसिंग इम्पोर्ट ऑफ पल्सेस. मग रिड्युसिंग करायचं म्हणजे आपल्याकडे उत्पादन करायचंय, आत्मनिर्भर करायचंय. ओके, अदर ऍग्रिकल्चर इनिशिएटिव्ह मध्ये आपण कंपॅरेटिव्ह फ्रुट्स, व्हेजिटेबल्स लक्षात आले त्यांना की आताचं जे आपलं मार्केट आहे ना, भारत इज अ मोस्ट कन्झ्युमिंग नेशन.
सगळ्यात मोठी जगामध्ये जर कुठली बाजारपेठ असेल तर ती भारत आहे. आणि इथे आता फळाचं उत्पादन आणि अन्नधान्याचं उत्पादन सहज विकलं जातं. सहज फळांना पूर्वी एवढी मागणी होती जेवढी आता मागणी भारतात प्रचंड वाढलेली आहे. आणि त्यासाठी ते नियोजन केलेलं आहे. त्याच्यावरती 500 करोड एवढा खर्च करण्याचं ठरवलं त्याच्या प्रोडक्शन वाढीसाठी. म्हणजे जे बागायत शेतीदार आहेत त्यांना निश्चितपणे काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे अशी अपेक्षा होती. नंतर रिसर्च अँड सीड मिशन मध्ये 100 करोड फॉर डेव्हलपिंग हाय यील्ड म्हणजे चांगल्या क्वालिटीचं बी बियाणे निर्माण करण्यासाठी सुद्धा नियोजन झालेलं आहे. आता इथं थोडंसं तुम्हाला लक्षात येईल की काय गोंधळ आहे. नेक्स्ट सर नेक्स्ट फोकस ऑन रुरल डेव्हलपमेंट. आता हा पण फार महत्वाचा आहे. ऍग्रिकल्चर आणि आता रुरल डेव्हलपमेंट मध्ये काय केले सरकारने. याच्यामध्ये रुरल डेव्हलपमेंट अलॉकेशन 2.66 करोड म्हणजे 2.66 लाख करोड एवढा खर्च करण्याचं ठरवलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर रुरल रोड स्कीम 19,000 करोड एवढा खर्च होणार आहे. गावागावातले रस्ते सुधारणार आहे असं नियोजन झालं. त्याच्यानंतर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम मनरेगा एव्ही प्रमाणेच तिला काही सोडता नाही आला आपल्याला. त्याच्यावरती 86,000 करोड एवढा नियोजन झालेलं आहे. रुरल डेव्हलपमेंट मध्ये ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता रुरल डेव्हलपमेंटचं कंपॅरिझन पण आपण करू की मागच्या वर्षी काय झालं होतं. नेक्स्ट आता डेअरी अँड फिशरीज डेव्हलपमेंट याच्यावरती सुद्धा लक्ष झालं या वर्षी. डेअरी उत्पादन फार मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली भारतामध्ये. याच्यामध्ये 1,000 करोड इज अ प्रपोज्ड आहे. अजून काही निश्चित नाही आहे. त्याच्यानंतर मग प्रायमरी मिनिस्टर फिशरीज स्कीम्स याच्यामध्ये 2,465 करोड एवढा खर्च करण्याचं नियोजन आहे. हे सगळे आकडेवारी आपल्याला परफेक्ट जरी माहिती नसली तरी अंदाज माहिती असली पाहिजे. त्याचं कारण आहे की तुम्ही एवढं ठरवलं होतं मग एवढा खर्च का नाही केला, राहिलं का, हा प्रश्न आपल्याला विचारता येईल. नेक्स्ट आता अॅनालाइज करूया थोडक्यामध्ये. 3 मुद्द्यांमध्ये मी अॅनालाइज केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते निश्चितपणे करूया. 2025-26 अलॉकेशन फॉर ऍग्रीकल्चर 1,37,757 crore is marking 2.5 decrease from the revised 2024-25. 24-25 ला जो आकडा दिला होता तो होता 1,51,00,000. 1,51,00,000 एवढा खर्च करायचा आहे कुणावरती, भारतातल्या ऍग्रीकल्चर सेक्टरवरती. आणि मग त्याची विभागणी करायची. पण हा टोटल खर्च आहे. टोटल आता जे आपण चर्चा केली ना डेअरीची, फिशरीची, पल्सेस, रिसर्च हे सगळं याच्या ह्या आकड्यांमध्ये येते. हाच आकडा कमी केला. कितीने केला तो कमी? साधारणतः 2.5 म्हणजे 1,51,000 वरून 1,37,000 अंदाजे करोड एवढा खर्च झाला. त्याच्यानंतर 77% बजेट इज कन्सर्न इन देअर स्कीम्स. 77% या नवीन योजनांमध्ये स्कीम मध्ये लावलेला आहे. त्याच्यामध्ये पीएम किसान, MISS, त्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स याच्यावरती खर्च केला. इन्शुरन्स वरती नवीन स्कीम आणली पण जुन्या स्कीमचं काय झालं क्वेश्चन मार्क. हा गडबड आहे त्याच्यात. नंतर RKVY इज वाटतं ना सगळ्यात महत्वाची आजच्या अगोदरची चर्चा झाली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना 42% ने वाढवण्यात आलेली आहे लॉंग टर्म ऍग्रीकल्चर सस्टेनेबिलिटीसाठी. बघूया 42% खूप मोठा आकडा असतो कुठल्याही बजेटमध्ये. नेक्स्ट इंटरप्रिटेशन काय झालं आता एवढी चर्चा आपण केली. काय नेमकं काढूया याच्यात फाइंडिंग काय करूया. तर साधारणतः the budget allocation have remained relatively stable over the years with no significant jumps or reduction. एवढा मोठा बदल किंवा रिमार्केबल चेंज असं नाही झालं. जसं आता मध्यम वर्ग खुश झाला, 12 लाखापर्यंत टॅक्सेस नाही, त्याची चर्चा याच्यानंतर होईलच, खुश झाला. फार्मर मात्र तसाच राहील. त्यामुळे माझं एक इंटरप्रिटेशन आहे. तुमचं काय मत असेल ते तुम्ही आकडेवारीवर निश्चितपणे मांडू शकता. The changes observed are not statistically significant, is indicating that the budget increments or reduction are within a normal range rather than the
ड्रास्टिक पॉलिसी शिफ्ट आहे, काय ड्रास्टिक बदल नाहीये. जर आपण 24-25 ची जर बजेटची तुलना केली तर उलट 2.5 तो कमीच झालेला आहे. म्हणजे एवढा पण असा कमी नाही की 5% पेक्षा कमी झालाय. म्हणजे काय असं मला क्रिटिक पण करता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात, पण स्तुती देखील करता येणार आहे. नेक्स्ट शेवटचं कन्क्लुजन. याच्यामध्ये 3 मुद्दे केले कन्क्लुजन मध्ये. चॅलेंज, फ्युचर आउटलुक काय असणार आणि फायनल थॉट काय असणार. चॅलेंजेस, इनसफिशियंट फंड फॉर क्रिटिकल ऍग्रीकल्चर प्रोग्राम. ऍग्रीकल्चर प्रोग्राम साठी कुठलाच प्रकारचा फंड सरकारने त्यामध्ये जो 1,37,000 करोड जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेला नाही. नेक्स्ट फ्युचर आउटलुक, नीड मोर सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट टू सपोर्ट ऍग्रीकल्चर सेल्फ सफिशियन्सी, आत्मनिर्भर. मला हा शब्दच फार मजेशीर वाटतो. पर्टिक्युलरली इन पल्सेस अँड कॉटन. आपण सगळेच आत्मनिर्भर आहोत, उगाच काही रंगून दाखवायचं नाही. तर साधारणतः पल्सेस मध्ये आता रिडक्शन होणार आहे, डाळीच्या किमती वाढू शकतात माझा अंदाज आहे. महिला वर्ग, मसूर, मूंग मसूर की दाल महंगी हो जाएगी, ऑलरेडी महंगी है. तो मैंने कहा ये स्टेबल है और महंगी हो जाएगी, क्योंकि अब वो प्रोडक्शन होगा फिर आएगा. तो क्रॉप का ये एक दिन में नहीं आता ना भाई, टाइम लगता है. While the agriculture sector is identified as an engine for growth, the budget allocation remains insufficient to full potential. जैसे कि मैंने अभी कहा था, पहले स्टार्टिंग में पहले कहा था कि इंजन को अगर पूरा फ्यूल नहीं दोगे तो इंजन नहीं दौड़ेगा. और इस देश का पहला इंजन एग्रीकल्चर सेक्टर होता है जिसे रिमार्केबल फ्यूल की जरूरत थी. तो ओवरऑल अगर पढ़ते हैं फिगर्स तो पता चलता है कि इतना मजा नहीं है. एंड लास्ट वन, थैंक यू, आई थिंक सर लास्ट वन थैंक यू रहेगा. और मैंने लास्ट में लिखा है, इफ यू ईट टुडे थैंक द फार्मर. फार्मर को सलाम. थैंक यू वेरी मच.